भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे सकाळी येशू ख्रिस्ताचे नाव भवती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग नीतिसूत्र 8वा अध्याय वचने 32 ते 35. नीतिसूत्र 8वा अध्याय वचने 32 ते 35. तर आता माझ्या मुलांनो माझे ऐका, जे माझ्या मार्गाने चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागृत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य, कारण त्याला मी प्राप्त होतो, त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय श्रोतेहो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांस सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्र भाग आहे नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आणि 32 ते 35 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वराचं ऐकण्यासाठी तर आता माझ्या मुलांनो माझे ऐका, जे माझ्या मार्गाने चालतात ते धन्य हो. बोध ऐकून शहाणे होण्यासाठी देवाचं वचन सांगते की त्याचा अव्हेर करू नका, कारण ज्ञान किंवा बोध ही परमेश्वराकडून आम्हा प्रत्येकास प्राप्त होते. आणि म्हणून जो कोणी परमेश्वराच्या दाराशी नित्य जागत राहून त्याच्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून परमेश्वराचं ऐकतो तो धन्य आहे. देवाचं वचन सांगते की जो कोणी परमेश्वर म्हणतो की माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. नेहमी दररोज सकाळी उठून आपण परमेश्वराचं ऐकायला पाहिजे. देवाचं वचन सांगतं यशाचं पुस्तक आणि त्याचा 50 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की तो दररोज सकाळी मला जागे करतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो. आणि खरोखर प्रभू परमेश्वराने आमचे कान उघडलेले आहेत. तो दररोज आम्हाला जागे करतो. म्हणून तुम्ही आणि मी
त्याचे ऐकायला पाहिजे. नित्य त्याच्या जवळ उभं राहून, त्याच्या दाराजवळ म्हणजे परमेश्वराच्या जवळ उभं राहून त्याचं तुम्ही आणि मी ऐकायला पाहिजे. कारण ज्याला परमेश्वर प्राप्त होतो त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. आणि ज्या कोणाला परमेश्वर प्राप्त झालेला आहे त्या प्रत्येकास जीवन मिळालेलं आहे आणि त्या प्रत्येकाला परमेश्वराची दया ही प्राप्त झालेली आहे. म्हणून माझ्या प्रियानो, खरोखर ज्या कोणाला पुत्र मिळालेला आहे, येशू ख्रिस्त लाभलेला आहे, त्याला जीवन मिळालेलं आहे. म्हणून माझ्या प्रियानो, योहानाच्या पत्रात देखील लिहिलेलं आहे की योहानाचं पहिलं पत्र, त्याच्यात जर आम्ही वाचलं तर देवाचं वचन सांगते की ज्या कोणाला पुत्र मिळालेला आहे त्याला जीवन मिळालेलं आहे. आणि खरोखर माझ्या प्रियानो, ते जीवन सार्वकालिक आहे. पहिला योहान त्याचा 5 अध्याय आणि 12 वचन म्हणते की ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगते की त्या पुत्राला तुम्ही आणि मी प्राप्त करू. त्या परमेश्वराला तो म्हणतो की ज्याला मी प्राप्त होतो त्याला जीवन प्राप्त होते आणि ते जीवन सार्वकालिक जीवन तुम्ही आणि मी माझ्या प्रियानो प्राप्त करून घेऊ. या आपण प्रार्थना. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या समोर येऊन तुला धन्यवाद देतोय, स्तुती करतोय, तुझ्या नावाला उंच उठवतोय. तू खरोखर महान आहेस. आणि प्रभू, आज तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोललस की तुझं ऐकण्यासाठी परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो की दररोज सकाळी परमेश्वर बाप्पा तू आम्हाला जाग करतोस आणि प्रत्येकाने तुझं ऐकावं परमेश्वर बाप्पा. कारण जे कोणी परमेश्वरा तुझं ऐकतात ते धन्य आहेत आणि जे कोणी तुझ्या दाराशी नित्य उभे राहून परमेश्वर बाप्पा तुझं ऐकतात ते प्रत्येक जण धन्य आहेत. प्रभूची आम्ही प्रार्थना करतो, जे लोक परमेश्वर बाप्पा तुझ्या आज्ञेचं पालन करतात, तुझं ऐकतात, त्या प्रत्येकाच्या जीवनाला आशीर्वादित कर. कारण ज्यांना तू लाभलेला आहेस त्यांना जीवन लाभलेलं आहे. ते जीवन आज प्रत्येकास लाभू दे अशी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. सर्व गौरव तुला देत विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोडाने प्रेमात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-270-0333 साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.